देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त. होय, प्रभूमध्ये पुन्हा एकदा या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण एकत्र आहोत. त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता प्रभू येशू मध्ये पवित्र शास्त्रातलं वचन ऐकण्याकरता या आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. स्तोत्र 100 याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 100 याचं पहिलं आणि दुसरं. उपकार मानण्याचे स्तोत्र, परमेश्वराचे उपकार स्तुती करण्याचं स्तोत्र, याचं 100व स्तोत्र, याचं पहिलं आणि दुसरं वचन. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. काय सांगतं वचन? अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. प्रेज द लॉर्ड. आपण सुद्धा प्रभूला 1-2 गीतं सादर करू. या वचनानुसार, या वाचलेल्या वचनानुसार 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि गायन करीत, स्तुती करीत आपण त्याच पुढे आज जाऊया. होय, तो आत्मिकरित्या इथं उपस्थित आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे. असा
सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा पाप्यांसाठी दुःख निंदा फाटला सोशिला किळे भाला साहुनिया प्राणदाने सोडिला पहा येशू मित्र कसा पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा आता स्वर्गीही असुनी करीत असे तो मध्यस्थी आम्ही लवकर फिरावे वेळ हो दिला किती पहा येशू मित्र कसा पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा. Praise the Lord. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. होय आहे तो गाण्यामध्ये लिहिले की पहा भाले खेळे भाला साहुनिया. त्याने सर्व सहन करून आपल्या पापांकरता त्याने प्राण सोडला. तो म्हणला वधस्तंभावर पूर्ण झाले आहे आणि त्याने सर्व काही आपल्याकरता पूर्ण करून ठेवलं. सार्वकालिक जीवन त्यामध्ये प्रवेश जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशूच्या नावावर त्याने त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळवलाच आहे. आणि होय हे कडवं पुन्हा एकदा आपण गाऊ. पहा काय कडव्यामध्ये पाप्यांसाठी दुःख निंदा पाठला सोशिला किळे भाला साहुनिया प्राणदाने सोडिला. त्याने ते सर्व सहन करून प्राण सोडला. म्हणून प्रभू येशूला मित्र खरा मित्र असं शास्त्रवचन सांगतात. तो आपला मित्र आहे. तो मित्र असा आहे की त्याने तुमच्या आमच्या पापांकरता प्राण सोडला. निंदा सहन केली, निंदेबद्दल निंदा केली नाही तर आशीर्वाद दिला. तुमच्या आमच्याकरता त्याने आशीर्वाद पेरून ठेवलेला आहे, प्रीती पेरून ठेवलेली आहे, ते सार्वकालिक जीवन पेरून ठेवलेलं आहे. तो आपणासाठी परत त्या डगावर बसून आपणासाठी घेण्यात येणार आहे. हा विश्वास आहे. जसं प्रभू येशूला वधस्तंभावरचं मरण दिलं, तो काढला गेला, उठवला गेला, तसं आपण त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण उठवले जाणार आहोत. हा आपला विश्वास आहे. तो आपला माऊली आहे, तो आपला वाटाड्या आहे, तो आपला सामर्थ्य देणारा आहे, तो आपला मेंढपाळ आहे, तो आपला तारणाचा मुकुट आहे, ती आपली शांती आहे, ते आपलं सार्वकालिक जीवन आहे, ते आपली भाकर आहे. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली
ख्रिस्त गुरु माऊली. मग ती माऊली का आपल्या मनामध्ये? पहा, चेक करा, आपल्यामध्ये तो ख्रिस्त आहे. गाण्याचे बोल सांगतात, हृदय माझ्या पाहिल जिकडे तिकडे ती माऊली. ती माऊली म्हणजे सामावली, ख्रिस्तास संती समरूप होणं. ही ती चित्तवृत्ती आहे, आत्मिकपण आहे की आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासारखं बदलणं, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहणं, सौम्यतेने प्रीतीने वर्तणूक करणं, एकमेकांना भेटी घेणं, द्वेष न ठेवणं, मत्सर न ठेवणं, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा त्या प्रार्थनेची उत्तर तो देतो. जेव्हा आपण अशी वागतो, नाही का, आपण अशी वागलो की तो आपल्या प्रार्थनेची उत्तर देतो. पण आपण चैनी करता मागतो तर तो आपल्याला देत नाही. हे याकोब सांगतो, तुम्ही चैनी करता मागता तर तो तुम्हाला देत नाही. मावशी विश्वासी वाळे अंकल यांचा प्रभू येशू मध्ये सलाम, त्यांना प्रेज द लॉर्ड. त्याकरता तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये तुमचं पात्र कसं असं, देवाकडे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता म्हणजे काय करता, तुम्ही आपलं पात्र प्रभूकडे सुपूर्त करत असता. प्रार्थना करता म्हणजे काय, तुम्ही तुमच्या विचार परमेश्वराकडे मांडत असता. तुमचं पात्र त्याच्याकडे दिसत असतं. मग परमेश्वर त्या पात्रात डोकावून पाहतो, आतमध्ये काय आहे. आतमध्ये जर निंदा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तो प्रार्थनेची उत्तर देईल का? नाही मिळणार. कारण याकोब म्हणतो, जो दोन मनाचा आहे, जो संशय घेऊन प्रार्थना करून संशय घेतो, त्याला प्रभूपासून काही प्राप्त होणार नाही. याकरता प्रार्थना रिक्त पात्राने सादर करणारे बना. जसा परमेश्वर प्रेमळ आहे तसेच प्रेमामध्ये प्रीतीमध्ये राहा. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को
कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास, करो अब बात हमारे सर्दों से साथ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास, करो अब बात हमारे सर्दों से साथ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी घटाएं मानता हूँ तेरा करो अबदान। सारी घटाएं मानता हूँ तेरा करो अबदान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुति प्रार्थना जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद तू या वेळेकरता समयाकरता सुंदरची वेळ संध्या तुमच्या जीवनात आणलीस आम्हाला सार्थकच त्याबद्दल धन्यवाद देतो। येणाऱ्या वचनाकरताही धन्यवाद देतो। येणाऱ्या वचन प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादी कृष्ण आम्हाला सावकार म्हणजे प्रार्थना तारण करता परमेश्वराच्या नावात केली म्हणता पित्या आमेन। प्रेज द लॉर्ड। या आपण वचनाकडे जाऊया। एक 2 मिनिटं द्या। प्रेज द लॉर्ड। आपण वचनाकडे जाऊया। आजचं वचन ऐकूया। ते वचनानुसार सुंदरसा आत्मिक मन्ना आपण स्वीकार करूया। होय, फुलाताई आहेत, रेणुकाताई आहेत, मावशी आहेत, सॅमसंगचं कुटुंब आहे, हिवाळ्यांचं कुटुंब, आई आहे, शैलाचे ताई दादा आहेत, खूप जण आहेत नाही का प्रभूमध्ये। हे आपण देवाचं वचन ऐकू। पहा, सर्वजण सर्वत्र पाहत आहात की अनेक ठिकाणी छळ, यातना, त्रास चालू आहे। सामान्याच्या गरजा, सामान्य लोकांच्या आरोळीकडे कान देणार असं कोणी नाहीये। प्रीती थंडावेल असं प्रभू येशू शेवटच्या काळाविषयी चिन्हापैकी एक चिन्ह वचन सांगतो। त्यांनी अनेक वचन सांगितले, त्यातलं एक वचन सांगतं की प्रीती थंडावेल। आणि तो काळ दिसत आहे आजूबाजूला जगामध्ये की प्रीती थंडावल्यासारखे दिसते। एकमेकांविषयी असलेली प्रीती काय आहे? थंडावलेली आहे। द्वेष, मत्सर, राग अनेक ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। आणि हाच तो काळ आहे सुटकेचा सुद्धा आहे। जर आम्हाला त्या सार्वकालिक जीवनात जायचं आहे तर आपण सुद्धा तयारीच लागलं पाहिजे। त्रास आहे, वेदना वाढत आहे, तर सुटका ही देवाच्या वचनात लिहून ठेवलेली आहे। यातना आहे, वेदना आहे, दुःख आहे, त्याच्या पलीकडे आनंद आहे, सार्वकालिक जीवन आहे। होय, तुमच्या आमच्या जीवनात मरण लिहून ठेवलंय, तर सार्वकालिक जीवन सुद्धा आहे।
दुःख आहे तर त्यासमोर आनंद आहे, वेदना आहे तर सुटका ही प्रभू येशूमध्ये लिहून ठेवलेली आहे. होय, याकरता तुम्ही आम्ही कसे असलो पाहिजे? देवाला संतोषविणारे. प्रेज द लॉर्ड. आवाज ऐकू येतोय? देवाला संतोष देणारे आपण असलो पाहिजे. मनुष्याला संतोष देणारे नाही तर देवाला संतोष देणारे, नाही का? तुम्ही शाळेत शिकला असाल लहानपणी. शाळेत जाऊन बसल्यावर शिक्षकाने आपल्याकडे पाहतो मुलं फक्त आपण अभ्यासात लक्ष घालायचं, नजर घालायचं, नाही का? आणि शिक्षकाची नजर हटली की आपण कुठे दुसरे काहीतरी पराक्रम करायचो आपण. तर ते फक्त शिक्षक पाहतोय म्हणून विद्यार्थी बाहेर करतात. तसं या जगात आपण नसलो पाहिजे. भक्तिपूर्त परमेश्वर प्रभूजी आणि वैयक्तिक जीवनामध्ये स्वतंत्रतेचा उपभोग घेणारे असे नाही, तर देवाला संतोष देणार आपलं जीवन असलं पाहिजे. एकमेकांना दाखवण्याकरता धार्मिक, एकाने आपल्याला धार्मिक म्हणावं म्हणून दाखवणारी धार्मिकता नसावी, नाही का? मी हे केलं, मी ते केलं, मी यासाठी असं केलं. हा जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत आम्ही होत नाही. आम्ही म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा आपल्या वस्तीस येत नाही. कारण की मी हा गेलेला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेले आहोत. मग मी कुठे राहिला? कुठेच नाही. तर तुमच्या आमच्या पापाकरता खेळला गेला तर आपण जीवित नाही, पापाला मेलेले आहोत, ख्रिस्तामध्ये उठवलेले आहोत नवीन करण्याकरता, त्या सार्वकालिक जीवनाकरता. मग आपलं जीवन मनुष्याला खुश करणार नाही तर देवाला संतोष देणार आपलं जीवन असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव जो त्याच्या आत्म्याद्वारे तुमची आमची अंतःकरण पारखतो त्याला संतोष मिळाला पाहिजे आपल्या जीवनातून. आपण प्रार्थनेला का बसावं? आपण चांगलं का वागावं? आपण प्रेमाने एकमेकांसाठी का वागावं? आपल्या शेजाऱ्याप्रती का करावी? याकरता की देवाला संतोष मिळावा आपल्या जीवनातून. प्रेज द लॉर्ड. काय की देवाचं वचन सांगतं की तो देवाला संतोषी. पहा, संतोष म्हणजे काय समजून घ्या पहिलं. संतोष कशात? पहा, तुम्हाला एखादी गोष्ट करण्यात संतोष वाटतो, तसं देवालाही तुमच्याकडे पाहून संतोष वाटला पाहिजे. त्याला संतोष. संतोष म्हणजे समाधान, तृप्त होणं. देवाला संतोषणारे लोकांतरी नेले जाते. तो देवाला पहा, देवाला जे संतोषित असतात त्यांना तो सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. तो असंच कोणाला घेऊन जाणार नाही. जे देवाला आपल्या जीवनातून संतोष देतात, देवाला आपल्या जीवनातून आनंद देतात, त्यांना तो घेऊन जाईल. दळणाऱ्या दोघीतली एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. म्हणजे घेतली जाईल. जे लोकांतरी जातील ती लोक कोण असतील? रॅप्चरिंग, त्याला रॅप्चरिंग म्हटलं आहे. उचलणं जाणं. देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जातील. देवाला संतोष देणारे लोकांतरी नेले जातील. याच्या अगोदर पण नेले. ख्रिस्ताला मेलेला तो उठवलं, एलेला घेऊन गेला, हनोकाला परमेश्वर घेऊन गेला. आणि प्रभू येशू तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे की तो स्वर्ग सोडून देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो विश्वास आहे, ती आशा आहे. मग तो आम्हाला सार्वकालिक जीवनात जायचं असेल तर आपण लोकांना एकमेकांना खुश करण्याकरता नाही. मी प्रार्थना करते, मी चर्चला जाते, मी एखाद्यावर प्रीती केली, मी याला मदत केली, मी यासाठी प्रार्थना केली, असं नाही. तर देवाला संतोषविणारे बना. तेव्हा आम्ही सार्वकालिक जीवनात उचलले जाऊ. देव आपल्या जीवनातून काय पावला पाहिजे? संतोष पावला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जातील. आज आपण जो संदेश ऐकणार आहोत, देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जातील. प्रेज द लॉर्ड. योहान 8 अध्याय 29 वचन काय म्हणतं पहा. योहान कृष्णवर्तमान
8वा अध्याय 29वा वचन. योहानकृत शुभवर्तनामधला 8वा अध्याय 29वा वचन. यामध्ये वचन काय सांगतं पहा. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. प्रेज द लॉर्ड. वचन किती सुंदर आहे. वचन सांगतं की योहान 8वा अध्याय 29 वचनामध्ये प्रभू येशूने बोललेलं वचन नमूद आहे. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. परमेश्वर पिता पवित्र आत्मा तुमच्यावर कधी राहतील? ज्या प्रभू येशूमध्ये तुम्हाला निवडलं आहे त्यामध्ये आपण काम करणारे, त्याला पसंत असलेले काम करणारे बनू, वचनानुसार वर्तणूक करणारे बनू, तेव्हा तो तुमच्या आमच्या बरोबर असेल. तुमच्याबरोबर देवाला तुम्हाला वाटतं का परमेश्वराने आत्म्याने तुमच्या जीवनी यावं, तुमच्याबरोबर राहावं, तुम्हाला सामर्थ्य द्यावं? तर देवाचं वचन काय सांगतं ते ऐका. प्रभू येशू असं म्हणतो, ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. देवाने आत्म्याद्वारे, प्रभू येशूने आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनामध्ये वस्तीस यावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला एकटं वाटतं? तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे पडला? ते एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर परमेश्वर आहे. मग आपण काय केलं पाहिजे? देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. काय गोष्टी केल्या पाहिजे? देवाच्या पवित्र शास्त्रातल्या वचनानुसार वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. परमेश्वर म्हणतो की मला त्याने एकटं, ज्याने मला पाठवलं त्याने एकटं सोडलं नाही, कारण मी त्याला जे आवडतं ते करतो. मग पहा आपल्या जीवनाकडं, आपण वचनानुसार वागणारे आहोत का? परमेश्वराला संतोष देणारे आहोत का? त्याला जे आवडतं ते करणारे आपण आहोत का? आपल्याला आवडतं ते करणारे आपण आहोत. योहान 8वा अध्याय 29 वचन सांगतं, ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. होय, परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातली वचनानुसार वर्तन करणारे बना, ऐकणारे बनू नका नुसते, याकोब म्हणतो. कारण की जो ऐकून घेतो त्यानुसार वर्तन करत नाही, तो आपले मुख आरशामध्ये शारीरिक मुख पाहणाऱ्या इसमासारखा आहे. तो ऐकून घेतो, नंतर तो विसरून जातो की आपण कसे दिसत होतो. वचनाचं तसंच आहे. तुम्ही वचनानुसार वर्तन करत नाही तर तुम्ही ऐकणारे आहात. मग तुम्ही जे काही करता त्यामध्ये धन्यता, आशीर्वाद मिळवणार नाही. प्रभू स्पष्ट सांगतो योहान 8:29 मध्ये, ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. सर्वदा पवित्र शास्त्रातल्या वचनानुसार वर्तन करणारे, देवाला संतोष देणाऱ्यांच्या बरोबर पवित्र आत्मा, पिता, पुत्र, प्रभू येशू आहे, ती वस्ती करते. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन काय सांगतं? कान देऊ नये का? देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जातील, दळणाऱ्यातली दोघीतली एक घेतली जाईल. लोकांतरी कोण जातील? सार्वकालिक जीवनात कोण जातील? देवाला संतोष देणारे, मनुष्याला संतोष देणारे नाही. एकमेकांना खुश करण्याकरता आपण धार्मिक आहोत म्हणून दाखवण्याकरता धार्मिकता करायची नाहीये. तर देवाला पसंत असलेले उपास, देवाला पसंत असलेली वागणूक, वर्तणूक देवाच्या वचनानुसार, पवित्र शास्त्रातील वचनानुसार आपण करायचं आहे. तोंड देखलं वागायचं नाही आपल्याला. देवाला संतोष देणारे बना, ते लोकांतरी नेले जाते. पहा पौल गलतीकराच्या पत्रामध्ये काय सांगतो. पौल गलतीकराचे पत्र 1ला अध्याय, गलतीकरास पत्र याचा 1ला अध्याय
यातलं 6 ते 10 वचनामध्ये वचन काय सांगतं? गलतीकरास पत्राचा पहिला अध्याय 6 ते 10 वचन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्थेकडे वळू लागला आहात. ती दुसरी नाही तरी पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करून पाहणारे असे कित्येक आहेत. आज कितीतरी असे आहेत की ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करून सांगतात. जे शिकू नये ते शिकवतात, कारण की त्यांचा पोट हा देव आहे. पौल सांगतो असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू तरी तो उत्कृष्ट, इथं उत्कृष्ट नाही उत्कृष्ट असो. उत्कृष्ट असो म्हणजे त्याचा स्वीकार न हो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितली तो उत्कृष्ट असो, तोही असो, देवदूती असो. आम्ही जी सुवार्ता सांगितली त्याच्यापेक्षा निराळी जो सुवार्ता सांगतो. सुवार्ता काय आहे? वधस्तंभाची सुवार्ता. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचन. धर्मशास्त्राप्रमाणे आम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला आम्ही सांगतो. पौल म्हणतो तर तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. पौल इथं सांगतो की देवदूत जरी आला किंवा दुसरे कोणी सांगितले तर तो उत्कृष्ट असो. मी आता मनुष्याची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय? पौल काय म्हणतो? मी मनुष्याची देवाची मनधरणी करण्यास पाहतोय काय? त्याकरता सुवार्ता सांगतो का मी? नाही. मी मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मनुष्यास संतुष्ट करण्याकरता जगायचं नाहीये. मनुष्यास संतुष्ट करण्याकरता धार्मिकता दाखवायची नाहीये. पौल सांगतो की मनुष्यात जर मी संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. ख्रिस्ताने त्याला एवढं ज्ञान दिलं, ज्ञान प्रकटीकरण दिलं. त्याची वचन जड आहेत असं काही लोक लिहितात, म्हणतात, असं पौल सांगतो. त्याला एवढं ज्ञान कुठून आलं? कारण की तो ख्रिस्ताचा दास झाला. प्रभू येशूने त्याला स्वीकारला. तुम्ही आम्ही मनुष्यास संतुष्ट करणारे जीवन जगत असू तर देव आपल्याला स्वीकारणार नाही. तर देवाला संतुष्ट करणारे आपलं जीवन असलं पाहिजे. मग तुमच्या जीवनात त्रास असू दे, क्लेश असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे, पण देवाच्या पवित्र शास्त्राच्या वचनानुसार पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाला संतुष्टणारे लोकांतरी नेले जातील. लोकांतरी ते लोक नेले जातील जी वधू त्या वराला पसंत आहे, ज्या वधूने स्वतःला तयार केलं आहे लग्नाकरता, त्याला पसंत असलेली वस्त्र घातलेली आहे, मिळवलेली आहेत आणि स्वतः ती वधू तयार आहे. पहा मत्ते 7 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये पण प्रभू येशू काय सांगतो हे वचन तुम्ही खूप वेळा ऐकलेलं आहे. मत्ते 7 अध्याय 21 ते 23 वचन. उक्ती आणि कृती. उक्ती आणि कृती काय लिहिलंय? मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. मत्ते 7 अध्याय 21 वचनापासून मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. त्या दिवशी मला बहुत म्हणतील, प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुमच्याच नावाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्या स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अधर्म करणाऱ्यांनो मज पडून निघून जा. प्रेज द लॉर्ड.
प्रभू येशू म्हणाले की माझी तुमची ओळख नव्हती, अधर्म करणाऱ्यांनो मज पडून निघून जा. ही कोण आहे? ही सर्व मनुष्याला खुश करणारी होती. मनुष्याला संतोष देणारी सेवा नाही, तर देवाला संतोष देणारी म्हणजे देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे सार्वकालिक जीवनात जाते. जे देवाचं वचन आहे तसं शिकवणारे, पाळणारे, ते कृतीत आणणारे सार्वकालिक जीवनात असते. प्रेज द लॉर्ड. हे स्पष्ट सांगितलं. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. सार्वकालिक जीवनात प्रवेश त्यांचा होईल जे पवित्र शास्त्रातल्या वचनानुसार वर्तन करतील. कोणाला दाखवण्याकरता धार्मिकता करणार नाही. तुझा उजवा हात काय करतो डाव्या त्याला कळू देऊ नको, प्रभू येशू सांगतो. देवाला संतोष मिळणारे बना. आपलं जीवन आत्मिक वृद्धीमध्ये वाटचाल करणार असलं पाहिजे. रोज आपला आत्मा नव्याने बदलला पाहिजे. ते आत्मिक जीवन रोज आपलं जीवन काय बदललं पाहिजे. फर्स्ट थेसलिकांकरास पहिले पत्र 2 अध्याय 4 ते 6 वचन काय म्हणतं पहा. थेसलिकांकरास पहिले पत्र 2 अध्याय याचं पहिलं पत्र 2 अध्याय 4 ते 6 वचन आपण वाचूया. काय वचन सांगतं पहा. तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा खुश होईल असे बोलतो. काय सांगतं वचन? पौल सांगतो ते पहा, सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. सुवार्ता का सांगतो पौल सांगतो आम्ही? याकरता देवाला ते सुवार्तेचं काम आमच्यावर सोपवून देणं पसंत वाटल्यामुळे आम्ही ती सुवार्ता सांगतो. सुवार्ता सांगायला कोण सांगतं? परमेश्वर सांगतो. कोण निवडतं? परमेश्वर त्याच्या सेवकांस संदेष्टांस निवडतो, पाचारण करतो, अभिषिक्त करतो आणि ती सुवार्ता शिकवतो. कशी सांगायची? पवित्र आत्म्याद्वारे. पौल सांगतो त्याने आम्हाला सोपवली म्हणून आम्ही सांगतो. देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. जे आपण सुवार्ता सांगतो, आपण जे जीवन जगतो, आपण जे प्रार्थना करतो, ते देवाला पसंत आहे का? आपण कधी चेक केलंय का? इथं वचन सांगतं की तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावर आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा खुश येईल असे बोलतो. प्रेज द लॉर्ड. अंतःकरण पारखणारा देव खुश होईल असं आम्ही बोलतो. पौल सांगतो. आपलं बोलणं कसं आहे का? आज दिवसभर पहा, आपण दिवसभर जे दिवस व्यतीत केला त्या दिवसामध्ये बोललेले सर्व शब्द देवाला खुश करणारे असे होते का? नसतील. तर क्षमा मागा, कारण की देवाला पसंत असलेलं आयुष्य जगणारे बना. देवाला खुश करा. आणि देव कशाने खुश होतो? प्रेमाने, प्रीतीने. जो देवाच्या वचनाने वर्तन करतो. त्रास निंदा असताना सुद्धा देवाला धन्यवाद देतो. तुझा देव याची परीक्षा पाहू नको, तो आपला परमेश्वर याची परीक्षा पाहू नको. देवाची परीक्षा न पाहणारे, सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे, देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे, ते देवाला संतोष देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाला संतोष देणारे
देवाला संतोष देणारे कोण आहेत? ते आहेत जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतात. वचन स्पष्ट सांगतं, तर सुवार्थ सांगण्याचे काम आम्हा सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावर आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा खुश होईल असे बोलतो. देव परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे अंतःकरण पारखणारा खुश होईल असं आपलं जीवन असलं पाहिजे. तो संतोष पावेल आपल्या जीवनात असं आपलं जीवन असलं पाहिजे. देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जाते. प्रेज द लॉर्ड. आम्ही आज पाहायचं, आम्ही आजरवाचे भाषण करीताना कधी आढळलं नाही हे तुम्हाला माहित आहे. तसेच लोभाने कपट वेश धारण केलेले असे आम्ही कधी आढळलं नाही. देव साक्षी आहे. प्रेज द लॉर्ड. पौल काय सांगतो? देव साक्षी आहे. आणि कपटाने आजरवाच्या भाषाने कधी भाषण करताना कधी सापडलो नाही. आपण देवाला कसे सापडलो पाहिजे? सर्व परिस्थिती देवाची उपकार स्तुती करणारे, दोष न देणारे, देवाला मनुष्याला वाईट परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे आणि देवाला प्रार्थना विनंत्या सादर करणारे, देवाला आपल्या जीवनातून संतोष देणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाला संतोषविणारे लोकांतरी नेले जाते. ते राज्य ते उचलले जाते. कलस्यात ती उचलली जाईल जी देवाच्या वचनानुसार वर्तन करत आहे, देवाला संतोष देणारे काम करत आहे. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. हे मी सांगत नाही तर देवाचं वचन सांगतं. कलसकरास पत्रामध्ये पण 3रा अध्याय 22 वचनापासून वचन काय म्हणतं पहा. कलसकरास पत्र 3रा अध्याय 22 वचनापासून. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धनाच्या आज्ञा माना. दास म्हणजे कोण? जे आता इथं जगामध्ये काम करत आहेत, आपले मालक, आपले अधिकारी, आपले बॉस यांच्या हाताखाली. दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धनाच्या आज्ञा माना. मनुष्यात संतोषणाऱ्या नोकरासारखे तोंड टकल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून त्यांना माना. पौल सांगतो कलसकरास पत्र 3रा अध्याय 22 वचनानं, दासांनो, तुम्ही धनाच्या अधिक कसे असा सालस मनाने प्रभूला संतोष, प्रभूची भीती बाळगून त्या अधिकाऱ्यांना काय करा? मान द्या. त्यांना माना, त्याच्या आज्ञा पाळा. आणि दुसऱ्या ठिकाणी पौल लिहितो की ती आज्ञा प्रभूची म्हणून पाळा. आणि जे काही तुम्ही करीता ते मनुष्यासाठी म्हणून नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवितभावे करा. ही जी अधिकाऱ्यांची आज्ञा पाळाल ती त्यांच्या करता नाही, तर प्रभूसाठी म्हणून पाळा. प्रेज द लॉर्ड. प्रभू पासून वचन रूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा. प्रेज द लॉर्ड. प्रतिफळ कधी मिळेल? जेव्हा तुम्ही सालस मनाने या जगामध्ये जर तुम्ही कुठे कामाला आहात तर त्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा प्रभूच्या म्हणून पाळा, तर आपणास प्रभूपासून प्रतिफळ मिळेल. देवाला संतोषणारे लोकांतरी नेले जाते. होय, देवाला संतोषविणारं आपलं जीवन राखणारे बना. कारण की असेच लोकांतरी नेले जातात. कलस्यात ती उचलली जाईल जी देवाच्या वचनानुसार कृती करते आणि देवाला संतोषणारे असते. इब्रानियोस पत्र याचा 11वा अध्याय 8 ते 12 वचन काय म्हणतात पहा. इब्रानियोस पत्र याचा 8वा अध्याय 11वा अध्याय 8 ते 12 वचन आपण वाचूया. इब्रानियोस पत्र 11वा अध्याय 8 ते 12 वचन. अब्राहमाला पाचारण झाल्यावर, इब्रानियोस पत्र 11वा अध्याय 8 ते 12 वचन. अब्राहमाला
पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. काय सांगितलंय? अब्राहमाला माहित नव्हतं. देवाने सांगितलं चल मी तुला वतन करून देतो. त्यांनी सर्व ते गंगत सोडलं, सर्व संपत्ती सोडली आणि अरण्यात प्रवास चालू केला. त्याला माहित नव्हतं कुठं जायचं, तरी तो चालू पडला. कशाने? विश्वासाने. आज आपलं जीवन कशात आहे? आपला जीव कशात आहे? संपत्ती, प्रॉपर्टी, आपलं मिळालेलं धन, का देवाचं सार्वकालिक जीवनाचं धन? आपल्याला एक ना एक दिवस आपण परके प्रवासी आहोत. हे गृह मातीचं भांड आहे, त्यात ठेवलेला तो आत्मा आहे. आपल्याला एक ना एक दिवस तंबू काढावा लागेल. पेत्री म्हणतो मला सांगितलेल्या कळविल्यानुसार, प्रभू येशू ख्रिस्ताने कळवल्यानुसार मला हा तंबू एक ना एक दिवस काढावा लागणार आहे. तसं आपल्यालाही माहित आहे जीवन आहे तर मरण आहे, पण त्याच्या पुढे सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. आपल्याला दिसत नाही, पण आपला प्रभू येशू मध्ये विश्वास दृढ असला पाहिजे. विश्वासाने तो वचनाच्या देशात परदेशात राहावे त्याप्रमाणे जाऊन राहिला. त्याच वचनाचे सोबती वारीस इसहाक व याकोब याचबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. वस्ती कुठं होती? डेऱ्यामध्ये होती. आज देवाने तुम्हाला सुंदर सुंदर घरं दिलेली आहे, सुंदर सुंदर नातवंड दिली असते, सुंदर सुंदर सुना दिले असते, पण तुम्ही एकमेकांवर जर प्रीतीने राहत नसाल, एवढं सुंदर घर देऊन, एवढं सुंदर जीवन देऊन, तर आपण दोष देणारे, कुरकुर करणारे आहोत. आणि कुरकुर करणाऱ्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळत नाही. देवाला संतोष देणार आपलं जीवन असलं पाहिजे. संतोष असला आपल्याला जे जीवन दिलेलं आहे, जे आपल्याकडे आज आहे, त्यात संतोष आपल्याला असला पाहिजे. कारण ज्याला पाय आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे, अशा नगराची तो वाट पाहत होता. अब्राहम कुठल्या नगराची वाट पाहत होता? ज्याला पाय आहेत. इथं स्पष्ट सांगितले वचन, ज्याला पाय आहे, ज्याचा योजनावर बांधणारा देव आहे, अशा नगराची तो वाट पाहत होता. आपणही त्या नगराची वाट पाहत आहोत. तर आपल्याला दिसत नाहीये डोळ्याला सार्वकालिक जीवन, पण देवाचं वचन ख्रिस्ताद्वारे, प्रभूच्या साक्षीद्वारे तुम्हाला विश्वास दिलेला आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. मग आपलं जीवन अब्राहमाप्रमाणे, त्या संदेशाप्रमाणे प्रभू येशू सारखं देवाला संतोष देणार आहे का? जसं पौल सांगतो, विश्वासाने ती भावी सुस्थिती पाहणारे आपण असलो पाहिजे. ना की या जगामध्ये रममाण, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये रममाण राहणार, पृथ्वीवरच्या गोष्टीवर मन लावणार. आपलं जीवन देवाला संतोष देणार असलं पाहिजे. 11 वचन काय म्हणतात? विश्वासाने सारेला देखील ती काळाच्या मर्यादेपलीकडे असताही वंश स्थापनेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. सारा वयस्कर झाली होती, होय, तिचं गर्भ निर्जीव असं झालं होतं, तरी सुद्धा देवाच्या वचनासाठी विश्वास धरला आणि तिला इसहाक हा पुत्र झाला. अब्राहमाला 99 वर्षी इसहाक मिळाला. काय तो विश्वास! प्रभू येशूला वधस्तंभावर खेळला असताना तो म्हणतो की बाप्पांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. आज आपलं जीवन कसं आहे? देवाच्या वचनाचा विश्वास ठेवलेलं, कृती करणार आणि देवाला संतोष देणार आहे. आधीच्या लोकांनी देवाला विश्वासाद्वारे संतोष दिला आहे. जे देवाला विश्वासाद्वारे संतोषवितात त्यांचं जीवन आशीर्वादित आहे. ते त्या सार्वकालिक जीवनात जातील. जे आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू हा विश्वास ठेवतील आणि देवाला संतोष देणारे असतील, ते सार्वकालिक जीवनात असतील. 12 वचन काय म्हणतं पहा?
त्यामुळे एकापासून आणि ती निर्जीव झालेल्या आशापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखी व समुद्र काठावरील वाळूसारखी अगणित इतकी संतती निर्माण झाली. होय होय, जे जे आज प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवत आहे ते अब्राहम, इसाक, याकोब याला दिलेल्या वचनानुसार देवाची संतती आणि ख्रिस्ताद्वारे वारीस आहेत. काय आपलं जीवन आज देवाला संतोष देणार असं आहे? पहा, देव विश्वासाद्वारे संतोषविला जातो. देवाला संतोष कशामध्ये मिळतो? विश्वासामध्ये. जर आपला देवावर सर्व परिस्थितीमध्ये विश्वास आहे, म्हणजे खायला दिलं तर दे, नाही दिलं तर देव कसला, असं नाही, तर सर्व परिस्थितीमध्ये देवाला संतोष देणारे म्हणजे आपल्या ठाई त्याच्यावर सर्व परिस्थितीत विश्वास राखणारे आपण बनलो पाहिजे. आणि जेव्हा आपण देवाला संतोष देणारं जीवन जगायला शिकू विश्वासाद्वारे, तेव्हा आपणही त्या कलशामध्ये उचलणाऱ्या लोकांमध्ये असो. आणि जर प्रभू येण्याच्या अगोदर आपण विश्रांतीत जाऊ तर आपण सुखलोकात जाऊ. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्ती 24 शेवटचे काही वचन वाचूया. मत्ती 24 अध्याय 36 ते 44 वचनामध्ये काहीतरी वचन शेवटच्या काळाविषयी सांगितलेलं आहे आणि खूप महत्वाचे आहे. मत्ती 24 अध्याय 36 ते 44 वचन आपण वाचणार आहोत. शेवटच्या काळाविषयी प्रभूने सांगितलेली वचन आहे. मत्ती 24 अध्याय 36 ते 44 वचन ऐका, वाचतो. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांस नाही, पुत्रालाही नाही, पित्याला मात्र ठाऊक आहे. कुठली घटका? जो या पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार आहे, हे पृथ्वी नश्वरतेकडे जाणार आहे आणि प्रभू येण्याचा दिवस आणि तो महाभयंकर दिवस, प्रभू कलश उचलून घेऊन जाईल आणि मग महासंकटाचा काळ चालू होईल. तो दिवस कोणालाही ठाऊक नाही, ख्रिस्त म्हणतो, फक्त स्वर्गीय पित्याला म्हणजे परमेश्वराला ठाऊक आहे. पहा, नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. पहिली पृथ्वी पाण्याने नाश केली परमेश्वराने. 40 दिवस 40 रात्र पाऊस या पृथ्वीवर पडला आणि सर्व पृथ्वी पाण्याखाली गाठली गेली होती. त्या काळच्या दिवसाप्रमाणेच प्रभू येशूचं येणं होणार आहे. प्रभू येशूचं येणं कसं होईल? नोहाच्या काळातल्या दिवसासारखं. काय लिहिले पहा, तेव्हा असे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. काय काळ होता तो? लग्न करून घेत होते, देत होते, सर्व ठिकाणी अधार्मिकता माजली होती. आणि नोहा फक्त एक केवळ धार्मिक इसम त्या काळी परमेश्वराला दिसला, जो देवाच्या समागमे चालत असे. आज आपले जीवन सर्व ठिकाणी अव्यवस्था पसरलेली असताना, छळ चालू असताना, आज आपलं जीवन त्या देवाला संतोषविणारं आहे काय? जसं नोहाचं होतं. नोहा तारू जाऊपर्यंत सर्वजण लग्न करून घेत होते, देत होते. आज आपण कशात मग्न आहोत? जगामध्ये का देवाच्या वचनामध्ये? देवाच्या वचनाची तयारी करत आहोत. पहावं 39 वचन काय सांगतात. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्या समजले नाही, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जलप्रलय आला आणि त्यांना वाहून नेऊपर्यंत त्या काळातल्या मनुष्यांना समजलं नाही की नोहा तारू बांधत आहे, जलप्रलय येणार आहे. आज पण तीच परिस्थिती आहे. प्रभूवर विश्वास ठेवणारे कमी आहे, छळ वाढला आहे,
आज आपण कुठल्या तयारीत आहोत? आपलं तारू बांधण्याकडे लक्ष ठेवत आहोत का? परमेश्वर वाट पाहत आहे तुम्ही प्रभूला प्राप्त करून घेण्याची, तुम्ही स्वतःला शुद्ध करून घेण्याची आणि देवाला संतोष देणारं जीवन जगण्याची तो तुमच्या आमच्याकडून अपेक्षा वाट पाहत आहे. तो तुमच्या आमच्या ठाई तो विश्वास पाहत आहे, ज्या विश्वासाद्वारे देवाला तुम्ही संतोष पाहू शकता. प्रेज द लॉर्ड. पहा याच्या पुढची वचनं काय सांगतात. 40 वचन काय म्हणतं पहा. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेविला जाईल. नोहाच्या काळात काय झालं? नोहा तारू बांधत होता. जेव्हा नोहा तारूत गेला तेव्हा जलप्रलय आला. यावेळी काय होईल? प्रभू येण्याच्या वेळेस जे शेतात दोघं आहेत त्यातला एक घेतला जाईल. कुठे घेतला जाईल? जिथं प्रभू आहे उचलला जाईल. रॅप्चर. 41 वचन काय सांगतं? जात्यावर दळीत असलेल्या दोघीतली एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. जात्यातल्या दोघी दळत असताना त्यातली एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. यास्तव जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू कधी येईल आपणास ठाऊक नाहीये. प्रभू येशू म्हणतो की तो मलाही सुद्धा काळ ठाऊक नाहीये, ती त्याला ठाऊक आहे. त्याकरता आपण कसं असलं पाहिजे? जागृत, विश्वासाने देवाला संतोष देणारं आपलं जीवन असलं पाहिजे. त्याकरता मनुष्याला खुश करणारे नाही, तर देवाला जो त्याच्या आत्म्याद्वारे अंतःकरण पारखतो तुमचे आमचे, त्याला विश्वासाद्वारे संतोष देणारं आपलं जीवन असलं पाहिजे. 44 वचन शेवटचं काय म्हणतं पहा. यास्तव तुम्ही सिद्ध व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. प्रेज द लॉर्ड. वचन सांगत आहे की तुम्ही सिद्ध असा, मनुष्याचा तुम्हाला ठाऊक नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. सावध राहा, देवाला संतुष्टणारे जीवन जगा, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. शेवटचं वचन वाचू. इब्रानियपत्र 11 अध्याय 4 ते 6 वचन काय म्हणतात पहा. इब्रानियपत्र 11 अध्याय 4 ते 6 वचन. हबेलाने काईनापेक्षा चांगला यज्ञ विश्वासाने देवाला अर्पिला, तेनेकडे तो नीतिमान आहे अशी त्याचवेळी साक्ष झाली. ती दानाप्रसंगी देवाने दिली आणि तो मेला असताही त्या विश्वासाद्वारे अद्यापही बोलतो. हाबेल आणि काईन, आदमाचे 2 मुलं. काईनाने हबेलाचा वध केला. का केला? कारण की हबेलाचा अर्पणाचा परमेश्वराने स्वीकार केला, काईनाला राग आला. आज तशीच परिस्थिती आहे. जे देवाला संतोष देणारे आहेत त्याच्यावर निंदा करणारे सुद्धा आहेत. पण हाबेलाचा स्वीकार का केला? कारण की त्याने देवाला विश्वासाने संतोष दिले. आणि तो आज तिथं वचन काय सांगतात? तो मेलाय तरी विश्वासाद्वारे अद्यापही बोलतो. अजून सुद्धा हाबेल विश्वासाद्वारे बोलतो. प्रेज द लॉर्ड. मरण अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवित असे. प्रेज द लॉर्ड. आत्ताच आपण मत्तेचा 24 अध्याय 36 ते 44 वचनात वाचलं. शेतात दोघं काम करत असतील, एक घेतला जाईल.
जात्यावर दोघी दळत असतील, त्यातली एक घेतली जाईल. ते कोण आहे? पहा, हनोकाला लोकांत तरी नेण्यात आलं. का? कारण की वचन सांगतं, त्यासाठी शास्त्रलेख असा आहे, त्याच्याशी साक्ष अशी झाली की तो देवाला संतोषवीत असेल. तो कोणाला संतोष देत होता? देवाला. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. आज आपलं जीवन तसंच आहे का? मनुष्याला खुश करणार नाही, तर देवाला संतोष देणार विश्वासाने कार्य करणारे आपण असलो पाहिजे. तो देवाला संतोषवीत असेल. 6वं वचन काय म्हणतं पहा, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज गॉड. इब्रानियन पत्र 11:6 वचन सांगतं, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे. तुम्हाला जर प्रभू प्राप्त करून घ्यायचा आहे, तर तुम्ही विश्वास राखला पाहिजे, धरला पाहिजे की तू प्रभू आहे, प्रभू येशू आहे. तो प्रकाशाद्वारे मला प्रकाशमान करेल. जसं देवाने प्रभू येशूला मरणातून उठवलं, तोही मला उठेल, अशी आशा आपण राखली पाहिजे. कारण जे देवाकडे धावतात त्याने देव आहे असा विश्वास धरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. देवाकडे विश्वासाने जे धावतात त्यांना तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. देव कशाने संतोषविला जातो? विश्वासाने. लक्षात ठेवा, अर्पणाने नाही. तुम्ही भेटी दिल्या देवाला म्हणून तो संतोष पावला जात नाही, तो विश्वासाद्वारे. प्रभू येशू आहे, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तो तुमच्या आमच्या करता का मारण्यात आला, पुरण्यात आला, काढण्यात आला, उठवण्यात आला. असा विश्वास तुमच्या आमच्या ठाई असला पाहिजे. देवाकडे धावणाऱ्याने विश्वास धरला पाहिजे की तो आहे. आणि देवाचं वचन सांगतं की त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. देवाला संतोषणारे लोकांतरी नेले जाते. ती लोकांतरी नेले जातील. ती मंडळी, ती कलशा उचलली जाईल जे देवाला विश्वासाद्वारे संतोष देतात, जे प्रभू ईश्वर विश्वास दृढ राखून आज आहेत, जगाच्या गोष्टीपासून दूर होत आहेत, स्वतःला शुद्ध करत आहेत, आस्था धरत आहेत, पश्चाताप करत आहेत. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू करो तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित करो. या आपण शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनाचा आशीर्वाद घेऊन आजची सहभागिता संपूया. धन्यवाद जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तुमच्या जीवनात दिलीस, आम्हा सुराखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. होय, आज रात्री असं जागरूक ठेव. सुंदर सर्वांना प्रत्येकाच्या मुख्य दे, त्यांना कमी शक्ती सामर्थ्य शिक्षण कार्यासाठी कार्यान्वित कर. जे आज निराशामध्ये आहेत त्यांना तू आशा घाल पवित्र आत्म्यामध्ये. जे आज एकट्या आहेत त्यांच्या ठाई प्रभू येशूच्यामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये वस्ती व्हावी पिते, असं तू तुझी वस्ती व्हावी असं तू कर. जे भुकेले आलेले आहेत त्या भुक्कास अन्न पाणी दे. जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तेथील ज्यांना निवारा नाही अशा गरीब बेघर लोकांचं प्रभू येशूमध्ये संभाळ कर. देवदूतांद्वारे सर्व पास्टर सेवक यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याच्यावरील उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. सर्व डॉक्टर नर्सेसला स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत सावते. जे वृद्धाश्रमातील वृद्ध लोक आहेत, अनाथ शाळेतील लहान लेकर आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांचे पीएचसी
नाव दुरुस्त होत नाही, पीएफचे प्रॉब्लेम अडकलेले आहेत, ते सर्व प्रवेशाच्या मोकळे केले जाऊ. ज्याचे पैसे मालकाकडे कंपनीकडे अडकले ते प्रवेशाच्या मोकळे केले जाऊ. त्याच्याकडे काम नाही, त्याच्याकडे काम दिलं जाऊ. जे बिचारा खेळलेले आहेत, अनेक आजार त्रस्त आहेत, यातना भोग येत आहेत, ते प्रभूशी मोकळे केले जावे. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा चित्त आहे, तिथं सर्व प्रकारचे मोकळीकता आहे. प्रार्थना करतो देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्याच्या ठाई तू घाल प्रभूच्या नावामध्ये. देशामध्ये शांती होऊ दे. गरीब लोकांचा, बेघर लोकांचा प्रभू सांभाळ कर. तसंच तो आज जे कामासाठी वळून भेटतो त्याच्यातला काम आहे. प्रार्थना करतो फुलाताईचं कुटुंब आहे, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन राहू दे. तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्याच्या देहातला सर्व शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये घालवला जावा. त्यांच्या भावालाही तुझ्या विश्वासात आरोग्यामध्ये प्रभूच्या नावात ठेव. मावशी, तिचे कुटुंब, तिचे सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन घाल. तिचाही विश्वास तुझ्या सामर्थ्यानुसार दृढ कर प्रभू. तसेच त्यांच्या घरातील आजूबाजूचे जे लोक आहेत, ताई आहेत, त्या सर्व विश्वासात ख्रिस्तामध्ये तू आण. रेणुकाय काय तिचे लेकर आहेत, यांनाही तुझ्या विश्वासात सामर्थ्यात, पवित्र आत्म्याच्या दानामध्ये प्रभू सामर्थ्यात त्यांना दृढ कर. सॅमसन अंकल, त्यांचं लेकर, दोन्ही लेकर, त्यांचं कुटुंब तुझ्या विश्वासात आजपासून दृढ ठेवले, इथून पुढे ठेव. जगाच्या सर्व गोष्टीपासून त्या लेकरांना ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ ठेव. तसेच तो प्रार्थना करतो आई आहे, सगळ्याची ताईदा, त्यांची सुनाना तोंडे लेकर, या सगळी तुझ्या हातून त्यांनाही तुझ्या जीवनामध्ये, आरोग्यामध्ये, सामर्थ्यामध्ये ठेव. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी विश्राम त्यांना तू दे. त्यांच्या घरातील लहान लेकरांना अंधकाराच्या गोष्टींपासून, त्यांच्या सत्तेपासून दूर ठेव. देव त्यांच्या पहाड्यामध्ये ठेव. ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये त्यांना तू वाढव. ऑनलाईन जे पाहत आहे, हिवाळ्याचं कुटुंब आहे, मंगल पवार आहेत, जे जे पाहत आहेत त्या सर्वांना प्रभूच्या आशीर्वादातून भर. फुलाताईचं कुटुंब, मावशीचं कुटुंब, सॅमसंग त्यांची लेकर, रेणुका तिची लेकर, आई शेजारची ताई, त्यांची सुना, नातवंड, लेकर, ऑनलाईन हिवाळी कुटुंब जेवढे पाहतात त्या सर्वांना असं तुझ्या हातात देतो. प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला आहे, आरोग्य दिलेला आहे, त्यांचा विश्वास आहे आणि त्याचे सर्व प्रश्न प्रभूच्या सोडवण्याचा विश्वास आहे. सर्व प्रार्थनेनंतर प्रभूने पूर्ण केल्यास, त्याची प्रार्थनेनंतर पूर्ण केल्या, त्याचे उत्तर दिलं, त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभूच्या केली द्या. आमेन. या आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असू दे, आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तसेच तो आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तो मजला साधा आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सवय येतात तुम्हा सर्वांसह असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रीतीत राहा, आनंदात राहा, प्रार्थनेत राहा आणि चिंता प्रभूवर सोपून आपलं जीवन निश्चिंत जगा. आमेन.